लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, 8वा हप्ता कधी भेटणार आहे। अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या ताईंनो तुम्हाला 8वा हप्ता हवाय का, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात, 8व्या हप्त्याची वाट बघत आहात, तो हप्ता कुणाला भेटणार आहे, कधी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आल्या। तुम्हाला हप्ता हवा असेल तर तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि कधी तुम्हाला पैसे हवेत त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला जर नवीन आला असाल तर ताईंनो सबस्क्राइब करून ठेवा, तुमचं हे चॅनल आहे। खूप महत्त्वाच्या योजना या चॅनलवर सांगितल्या जातात, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काल या ठिकाणी एक मोठी बातमी समोर आली होती की सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती लाडक्या बहिणीबद्दल, तर ही योजना बंद पडणार अशा बऱ्याच या ठिकाणी अफवा पसरल्या गेल्या होत्या। तर त्या अफवावर आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी मोठी बातमी समोर दिलेली आहे। लाडकी बहीण योजना या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का, या ठिकाणी 8वा हप्ता कधी वाटप होणार आहे याची बातमी काय आहे, नंतर सर्वोच्च न्यायालयाने काय म्हणले आहेत ते सगळ्या गोष्टी आहेत आणि मुख्यमंत्री यांनी गुड न्यूज काय काय दिलेली आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कोणी थांबवायचं नाही। खूप महत्त्वाच्या 9 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे। 9 गोष्टी मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितल्यात आजची ही बातमी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कोणीच थांबवायचा नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला सुरुवात करूया। मुख्यमंत्री साहेब काय म्हणले डायरेक्ट तुम्हाला पुराव्या सहित दाखवतो, सगळ्या गोष्टी पुराव्या सहित बघा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे एबीपी माझा न्यूज चॅनल आहे बघा, एबीपी माझा टीव्हीवर ही बातमी आलेली आहे। एबीपी माझा तारीख या ठिकाणी तुम्ही बघू शकता 13 फेब्रुवारी 2025 एबीपी माझाची ही बातमी आहे, खोटी बातमी नाहीये। ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। 9 गोष्टी लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 9 गोष्टी सांगितलेल्या आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी काय सांगितली लाडक्या बहिणी योजनेबद्दल ती आपण बघूया। अशा 9 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलंय शेवटपर्यंत बघायचं आहे। सगळ्या ताईंना एक विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, लाडकी बहीण योजना किंवा इतर कुठलीही योजना आम्ही बंद करणार नाही। सगळ्यात पहिली गुड न्यूज तुमच्यासाठी आली आहे बघा। काल बऱ्याच ताईंना या ठिकाणी टेन्शन आलं होतं, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की बाबा योजना या ठिकाणी बंद होणार का, योजना बंद होणार का। या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आज या ठिकाणी सांगितलेलं आहे 13 फेब्रुवारी आज या ठिकाणी सांगितलेलं आहे। पहिली बातमी बघा, लाडकी बहीण योजना किंवा इतर कुठलीही योजना आम्ही बंद करणार नाही, करणार नाही, करणार नाही। त्याच्यामुळे जो तुमच्या मनामध्ये प्रश्न आला होता लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का, याचं पहिलं उत्तर तुम्हाला सगळ्याला भेटलं असेल। पहिली बातमी ही आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट या ठिकाणी सांगून टाकलेलं आहे। एबीपी माझाची ही बातमी तुमच्या समोर मी दाखवत आहे। चला आता बघूया दुसरी बातमी नेमकी काय आहे। दुसरी बातमी तुमच्या समोर आता मी दाखवत आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी काय काय म्हणलंय, दुसरी बातमी या ठिकाणी तुमच्या समोर दिसत आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक अपात्र बहिणींनी लाभ घेतलेला आहे। बघा, लाडक्या बहिणीबद्दल त्यांनी अजून एक सांगितलंय की ज्या ताईंनी चुकीचे डॉक्युमेंट जोडलेत, ज्या ताई पात्रतेमध्ये बसत नाहीयेत, त्या ताईंनी देखील या ठिकाणी पहिल्या 7 टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसे उचललेले आहेत आणि त्यांनी अपात्र ताईंनी पण पैसे उचलले आहेत। तर लाडक्या ताईंनो तुम्ही पात्र आहेत का, लाडक्या बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहेत का, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की त्यांच्यासाठी देखील ही बातमी आलेली आहे। मुख्यमंत्री साहेब काय म्हणलेत नीट बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक अपात्र बहिणींनी लाभ घेतलेला आहे। म्हणजे हे स्पष्ट झालेलं आहे, कारण की ज्यावेळेस तपासणी होते, स्क्रुटिनी होते, त्यावेळेस समोर येतात गोष्टी आणि त्या समोर आलेल्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही बघू शकता अपात्र महिलांनी देखील या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, लाभ त्यांना पोहोचलेला आहे। आता बघा, अशा जवळजवळ 5 लाख ताई तर अगोदर समजलेले आहेत आणि तो आकडा मी पुढे तुम्ही बघा मागचे आपले 4-5 दिवसाच्या अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं जवळजवळ 10 ते 15 लाख ताईंना या ठिकाणी तपासणी सुरू होणार आहे आणि त्याच गोष्टी आज समोर आलेल्या आहेत। बघा, ज्या गोष्टी
आपण सांगतो त्या गोष्टी एकदम खऱ्या असतात, सत्य असतात, त्या गोष्टी तर तुम्हाला समोर आल्यात बघा। 5 लाख तुम्हाला सगळ्याला माहिती होतं की 5 लाख ताईंनी वजा केलेले आहेत, अपात्र ठरल्यात। आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं 10 ते 15 लाख ताईंची तपासणी सुरू आहे। आता पुढे जेव्हा हे व्हिडिओ खाली जाईल त्यावेळेस तुम्हाला समजेल की मुख्यमंत्री साहेबांनी पण तेच सांगितलेलं आहे बघा। दुसरी बातमी तुमच्या समोर आता मी सांगितली, आता तिसरी बातमी तुमच्या समोर या ठिकाणी मी सांगत आहे बघा। तिसरी बातमी साधारणतः 10 लाख ते 15 लाख एवढी ही संख्या जाऊ शकते बघा। लाडक्या ताईंनो, मी ज्या गोष्टी सांगतो बघा, या युट्यूब चॅनलवर ज्या गोष्टी मी सांगतो तंतोतंत खऱ्या असतात, सत्य असतात, पुराव्या सहित मी तुम्हाला सांगत असतो बघा। जवळजवळ 10 ते 15 लाख एवढा हा आकडा जाऊ शकतो। ज्या गोष्टी मी अगोदर 5 दिवसापूर्वी सांगितल्या होत्या त्या गोष्टी तुम्ही आज टीव्ही मध्ये बघत आहात लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे सांगतोय आपले व्हिडिओ दररोज बघत जा। या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। आपण ज्या गोष्टी सांगतो त्या खऱ्या गोष्टी असतात, सत्य गोष्टी असतात, त्या तुम्हाला आता अनुभव आला असेल। आपले व्हिडिओ सगळ्यांना आवडत आहेत का? सगळ्या ताईंना आपले व्हिडिओ आवडत आहेत का? मी ज्या गोष्टी सांगत आहेत त्या आवडत आहेत का? एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो, तुमचं हे चॅनल आहे, सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला पुढची बातमी आपण बघूया। चौथी गोष्ट काय म्हणले मुख्यमंत्री साहेब बघूया। त्यातील अनेक बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणं सोडणं सुरू केलं आहे बघा। ज्या अपात्र ताई आहेत त्यांनी आता तो लाभ घ्यायचं बंद केलेलं आहे, अशा स्वरूपाची त्यांनी माहिती सांगितली। म्हणजे जवळजवळ बऱ्याच ताई या ठिकाणी अपात्र होत्या, त्या अपात्र ताईंची छाननी पण सुरू झाली आहे। आणि काही ताईंनी अपात्र असताना फॉर्म भरले होते, त्यांनी आता त्यांचे फॉर्म परत घ्यायला सुरू केले, अशा स्वरूपाची चौथी बातमी त्यांनी सांगितली। 5वी बातमी बघूया मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलेली आहे। आम्ही यासाठी कॅगला उत्तरदायी आहोत बघा। त्यांनी काय सांगितलेलं आहे बाबा, ह्या ज्या अपात्रताई आहेत त्या अपात्रताईंना या ठिकाणी लाभ भेटणार नाही, आता पुढे भेटणार नाहीये, लाभ भेटणार नाहीये। का भेटणार नाहीये? बऱ्याच ताईंचा प्रश्न आला होता की सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे द्या, सगळ्या लाडक्या बहिणी तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, काही अपात्र ज्या ताई ठरल्यात त्यांच्यासाठी बघा एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, त्यांना पुढे लाभ का नाही भेटणार? तर कारण की आम्ही यासाठी कॅगला उत्तरदायी आहोत। कॅग म्हणजे कोण? कॅग बऱ्याच ताईंना माहित नसेल, सोप्या भाषेत सांगतो। कॅग म्हणजे असं समजा की महाराष्ट्र राज्याचा एक पैशाचा एक आकडेमोड करणारा किंवा एक डिपार्टमेंट आहे, असं समजा एक डिपार्टमेंट समजून घ्या की त्या ठिकाणी योजनेचे पैसे वगैरे किंवा आपण सीए म्हणतो, एक प्रकारचा महाराष्ट्र राज्याचा सीए आहे, त्या सीए ला आम्ही जबाबदार असतो। ट्रेझरीचे पैसे असतात पूर्ण राज्याचे, त्या पैशाचे सगळे देवाणघेवाण जे होत असते ते सगळे लिहून ठेवणारा जो माणूस असतो त्याला कॅग म्हणतात, असं समजा सोप्या भाषेमध्ये। तर त्याला आम्ही उत्तरदायी असतो की बाबा कुठे पैसे खर्च केले, काय केले, सगळे आम्हाला उत्तरदायी, त्यांना उत्तर द्यावं लागतं। म्हणून अपात्रताईंना आम्ही पुढे पैसे देणार नाहीत, अशा स्वरूपाची या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। कारण कॅग कडून विचारणा झाल्यानंतर आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागतं बघा। तुम्हाला ते सांगितलं, कॅगनी जर प्रश्न विचारला अपात्रताईंना तुम्ही कसे पैसे दिले योजनेचे, तर त्यावेळेस प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून आम्ही पुढे आता ह्या अपात्रताईंना पैसे देणार नाहीत। लाडक्या ताईंनो, व्हिडिओ कोणी थांबवू नका, खूप महत्वाची माहिती तुम्हाला देत आहे, अशी माहिती तुम्हाला कुठं भेटणार नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नंतर बघा मुख्यमंत्री साहेब काय म्हणलेले आहेत बघा या ठिकाणी, अशा गोष्टी यापुढे घडू नयेत म्हणून अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही। 7वी बातमी आहे, आतापासून पुढे अपात्रताईंना पैसे मिळणार नाहीत, लाडकी बहीण योजना त्यांची बंद होणार आहे। त्याच्यानंतर 7व्या नंतर 8वी बातमी बघा। 8वी बातमी, मात्र आतापर्यंत जो निधी त्यांना मिळाला आहे तो आम्ही परत मागणार नाही बघा। अजून एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ज्या अपात्रताई ठरलेल्या आहेत, ज्यांना 7 टप्पे आतापर्यंत भेटलेले आहेत, त्यांचे पैसे आम्ही परत घेणार नाहीत। एक मोठी बातमी समोर आली आहे लाडक्या ताईंनो बघा, ज्यांचे पैसे आतापर्यंत अपात्रताईंना पण भेटलेले आहेत त्यांचे पैसे आम्ही परत घेणार नाहीत, अशा स्वरूपात पण मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे। 9वी अजून एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे तीर्थदर्शन
आणि शिवभोजन थाळी या योजना ही आम्ही बंद करणार नाहीत. लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये, शिवभोजन थाळी योजना बंद होणार नाहीये, तीर्थदर्शन योजना ही बंद होणार नाहीये. या योजना चालूच राहणार. अशा स्वरूपाच्या भरपूर साऱ्या गुड न्यूज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आहेत. लाडक्या ताईंनो, सगळ्यांना ह्या गुड न्यूज आवडलेत का? ज्या टेन्शन मध्ये तुम्ही आला होतात की सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडत असतील, मी ज्या माहिती सांगत आहे ते आवडत असेल तर सगळ्यांनी लाईक करायचं आहे, लाईक करायचंय, चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.